नमस्कार बैलगाडी मालक, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे तडवळे, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे भैरवनाथ देवाच्या जत्रेनिमित्त तडवळेकरांचं. त्या मैदानात चढाव घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ तडवळेकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, भैरवनाथ यात्रेचं मैदान या वर्षी कसं नियोजन आहे? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलगाड्याचं नियोजन आम्ही गावकऱ्या मंडळी यात्रा कमिटीने चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. आणि भैरवनाथ केसरी म्हणून आम्ही 5 बक्षिसे ठेवलेले आहेत. प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 31,000, तृतीय क्रमांक 21,000, चतुर्थ क्रमांक 11,000, पाचवा क्रमांक 7,000 आणि 6वा 5,000 आणि क्वार्टरी बक्षीस प्रत्येकी 2,000 अशी 6 बक्षिसे ठेवलेले आहेत. बर, यामध्ये परंपरेनुसार कोणताही वशिला किंवा पाहुणा रावळा वगैरे असा कोणताही प्रकार नाही. एकदम सुज्ज पद्धतीने आणि ग्राह्य पद्धतीने मैदान आम्ही निकाल काढणार आहे या पद्धतीने. नक्कीच. बरं, मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार का? 100% अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनुसार नियमानुसारच मैदान भरवलं जाणार आहे. बरं, मैदानामध्ये पाहुणा रावळा गावची गाडी ओळख वशिला अजिबात तसला कोणताही चालणार नाही. तसा काही प्रकार कोणी कुठली बैलगाडी मालक आला तर त्यांना आमची विनंती असेल की तुम्ही नाही आला तरी चालेल. बरं, बैलगाडी मालकांना काय सांगाल आपल्या फाटीबद्दल? जरा फाटीकडे तू पल्ला किती ठेवला आपला? 800 मीटरचा पल्ला ठेवलेला आहे. 800 फूट. पूर्ण असा प्लेन आहे, म्हणजे कुठेही खड्डा वगैरे असा कुठलाही प्रकार नाही. नक्कीच. 800 फूट. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, तडवळे आदत बैल मैदान 12 एप्रिल आहे आणि या मैदानाची आपण व्हिडिओच्या सुरुवातीला फाटी बघितली असेल. या ठिकाणी 8 फाट्या आहेत. 800 फूट पल्ला आहे फाटीला. रान प्रत्येक वर्षी जे रान असतं तेच रान आहे कमिटीचं, म्हणजे गावच्या बाजूचं. पल्ला 800 फूट असणार आहे. फाटी पळाय चांगला रान कटण्याचा आहे. ज्या अडचणी तांत्रिक आहेत त्या व्यवस्थित केल्या आहेत. तास वगैरे उजारले तर आपण सुरुवातीला बघितलं असेल. बरं, आपली ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? 6 तारखेपासून आम्ही ऑनलाईन नोंदीला सुरुवात करणार आहे. नक्कीच, म्हणजे आजपासूनच ऑनलाईन नोंद सुरू झाली. हो, आजपासून चालू झाली. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, आज दिनांक आहे 6 एप्रिल 2026. आजपासून आदत बैल मैदान तडवळे या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. ही नोंद 11 एप्रिल 2026 पर्यंत संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असेल. या ठिकाणी लाईव्ह लॉट आदल्या दिवशी काढले जाणार का? 100% लाईव्ह लॉट आदल्या दिवशी जाहीर होतील. आता मित्रांनो, मैदान भरपूर आहेत. आपण बघतोय बऱ्यापैकी मैदानात लॉट आहेत. तरी चांगला प्रतिसाद भेटला किंवा व्यवस्थित गाडी मालकांनी सहभाग चांगला नोंदवला तर या ठिकाणी कमिटी आदल्या दिवशी म्हणलं तरी लॉट काढेल. माझी बैलगाडी मालकांनी त्या लवकरात लवकर एक आदत एक बैल मैदान तडवळे या मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. नमस्ते. काय सांगाल, बैलगाडी मालकांना एक पारंपरिक मैदान आहे तडवळेकरांचं भैरवनाथ यात्रेचं, या वर्षीचं नियोजन आणि बैलगाडी मालकाला काय आव्हान कराल? दरवर्षीप्रमाणे आमच्या गावचे ग्रामदैवत भैरवनाथ, या भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त आम्ही सालाबाद प्रमाणे याही वर्षी बैलगाड्यांच्या जंगी शर्यती भैरवनाथ केसरी या नावाने भरवलेले आहेत. सर्व जे हे स्पर्धेचं मैदान होणार आहे ते मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमाला अधीन राहून हे मैदान यशस्वीरित्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने व यात्रा कमिटीच्या आमच्या सर्वांच्या मदतीनं आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. बैलगाडा मालकांना किंवा स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व शर्यतदारांना या निमित्तानं यात्रा कमिटीच्या वतीनं आम्ही अशी विनंती करतो की हे मैदान हे अतिशय पारदर्शक आणि नियमानं होणार आहे. या ठिकाणी आम्ही CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं कोणती बैलगाडी प्रथम आली द्वितीय आली हे कुठलाही गोंधळ होणार नाही. CCTVच्या माध्यमातून व चांगले एक कर्तबगार ज्यांनी पंचगिरी चांगली आतापर्यंत केलेली आहे असे पंचही या ठिकाणी आम्ही या स्पर्धेच्या निकालासाठी नेमलेले आहेत. त्याचप्रमाणे तडवळे गावातील आमचे सर्व ग्रामस्थ जे दाते आहेत, ज्यांनी या बैलगाडा स्पर्धेच्या बक्षिसासाठी योगदान दिलेलं आहे, यांचंही या ठिकाणी यांच्या सर्वांच्या योगदानातून व यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही या ठिकाणी असं चांगलं असं मैदान या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हे मैदान निर्विवाद व पारदर्शक आणि स्वच्छ पार पाडावं यासाठी बैलगाडा स्पर्धकाच्या मालकांनी आम्हाला यात्रा कमिटीला व ग्रामस्थांना अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं आणि ते सर्वजण करतील
अशी या ठिकाणी या निमित्तानं मी यात्रा कमिटीच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये मनमोकळेपणानं आजपासूनच नाव नोंदणी करून सर्वांनी आमच्या ज्या बैलगाड्या संपर्क ज्या आमच्या यात्रा कमिटीतील सदस्यांचे दिलेले आहेत नोंदणीसाठी त्या फोनवरती संपर्क करून सर्वांनी अतिशय जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि ही स्पर्धा अतिशय रंगतदार आणि एक आनंद सगळ्यांना मिळावा, स्पर्धकांनाही आनंद मिळावा आणि यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांनाही या स्पर्धेचा आनंद मिळावा यासाठी आपण सर्वांनी आम्हाला यात्रा कमिटीच व ग्रामस्थ सहकार्य करावे अशी या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्याला नम्रतेची विनंती करतो आणि सर्वांनी स्पर्धेसाठी उपस्थित राहावं अशी विनंती. नक्कीच. बरं, आपली गाडी कमी जास्त आली, बक्षीस सगळी रितसरते जाणार का? हा, सगळी ज्याप्रमाणे आम्ही बक्षिसं लावलेले आहेत, क्वार्टर्स बक्षीस लावलेले आहेत, ती सर्व बक्षिसं त्या नियमाप्रमाणे जरी बैलगाड्या कमी आल्या तरी ज्या नियमाप्रमाणे ती दिली जाते. बरं, जायचं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपली यात्रा उन्हाळ्याच्या पिरियड मध्ये असते प्रत्येक वर्षी. मुख्य जनावरांसाठी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था वगैरे केली जाईल? हा, पाण्याची तर या ठिकाणी आम्ही टँकर 2 या ठिकाणी उभे असतात. मुख्य जनावरांसाठी पाण्याची या ठिकाणी व्यवस्था केली जाते. इथं मैदानावरती थोडीफार इथं झाडेही बाजूला आहेत, याही ठिकाणी सावलीची थोडीफार नैसर्गिकच या ठिकाणी सुविधा आहे, त्याचाही या ठिकाणी बैलांना या ठिकाणी लाभ होत असतो. पाणी या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी दिलं जातं किंवा स्पर्धा चालू असताना जरी काही अचानक नैसर्गिक अडचणी आल्या किंवा जनावरांच्या काही अडचणी आल्या तर त्या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांनाही थोडेफार प्रमाणात सहकार्य केलं जाईल असंही या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. नक्कीच. बरं, जायचं आता काय बैलगाडी मालकाला काय आव्हान कराल यात्रेच्या मैदान येण्यासाठी? सर्वांनी सकाळी 8 वाजता वेळेमध्ये या ठिकाणी मैदानावरती उपस्थित राहावं. सर्वांनी ज्या आदल्या दिवशी ज्याप्रमाणे लॉट पाडले जातील ते लॉट प्रमाणे आपापली बैलगाडी या मैदानावरती आणावी आणि सर्वांनी शांततेचं सहकार्य करून शांततेत आणि नियमानुसार बैलगाड्याच्या शर्यती पार पाडाव्यात अशी या ठिकाणी मी विनंती त्यांना आवर्जून करेन. आणि चुकून जरी काही स्पर्धा चालू असताना अनावधानानं एखादी पंचाकडून किंवा आमच्या यात्रा कमिटीच्या सदस्याकडून किंवा ग्रामस्थाकडून जरी चुकून एखादी गोष्ट अनावधानानं नजर चुकीनं काय घडली तर ते आमच्या त्या कमिटीच्या निदर्शनास आणून द्यावी आणि शांततेनं हे मैदान पार पाडावं अशी या ठिकाणी मी त्यांना आवर्जून विनंती करेन. नक्कीच. माझी जाता सर्व बैलगाडी मालकांनी आता मामांनी बरेच काय माहिती दिली. या ठिकाणी जुनी लोक आहेत त्या यात्रा कमिटीतले किंवा पहिल्यापासून परंपरा चालत आल्या बैलगाडी शर्यतीच्या, त्यांनी बरीचशी माहिती दिली, सखोल अशी माहिती दिली, सगळी माहिती पुरेपूर दिलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे या मैदानामध्ये ओळख वशिला गावची रावडी असलं काय नसतं. पक्षपाती निपक्षपाती मैदान म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणाची बाजू घेतली जात नाही या मैदानामध्ये. सालाप्रमाणे प्रत्येक वर्षी याच फाटीवरती मैदान संपूर्ण असतं तळवळेकरांचं. याही वर्षी 12 एप्रिलला आदत बैल मैदान आहे भरणं, त्या निमित्त जाता आता माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ तडवळेकरांना सहकार्य करायचे. काय? नमस्कार, मी नितीन शंकर पळे, भैरवनाथ यात्रा कमिटी अध्यक्ष. मी सर्व बैलगाडी मालकांना विनंती करतो की सर्वांनी उपस्थित राहावे अशी त्यांना मी विनंती करतो. नक्कीच. सरपंच नमस्ते. नमस्ते. काय सांगाल जाता बैलगाडी मालकांना मैदानाबद्दल? आज या ठिकाणी भैरवनाथ यात्रेनिमित्त तडोळे गावामध्ये बैलगाडी शर्यत, एक आदत आणि एक बैल अशी शर्यत भरवण्यात येणार आहे. या शर्यतीसाठी जे येणारे बैलगाडी शौकीन आहेत त्या सर्वांना आमच्या भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने एक विनंती आहे की या ठिकाणी कसल्याही प्रकारची वशिलेबाजी होणार नाही, योग्य ते निर्णय दिला जाईल, त्यासाठी यात्रा कमिटी सक्षम आहे. आणि आज या ठिकाणी यांचं नाव काय, तांबे साहेब या ठिकाणी हजर राहिले, त्याबद्दल भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आणि तडोळे गावच्या यात्रा कमिटीच्या वतीने इथं रुग्णसेवेची सुद्धा सोय केलेली आहे. त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि जे आमचे बैलगाडीचे समालोचक आहेत मोरे साहेब, त्यांचंही यात्रा कमिटीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि ही आजपासून ऑनलाईन या ठिकाणी ही नोंदणी घेतली जाईल, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती, लवकरात लवकर एक आदत एक बैल मैदान तडोळे या मैदानाचे ऑनलाईन करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ तडोळ्याने करा, सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं, चांगलं. भैरवनाथाच्या नावानं चांगलं.